पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद विश्वास केने सर. आंबिवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपटी हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील रोहित मगर आणि ऋषी चौधरी. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. दोन धावा धावफलकावर. गोलंदाज आदेश चव्हाण गोलंदाजी मार्कवर. रोहित साठी सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद. झालेली आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपटी संघ आपटी ब आणि दुसऱ्या बाजूला आंबिवली. यश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. इथे सुंदर असा फटका चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. जी आपण व्हिडिओ बद्दल थोडीशी चर्चा करत होतो. संपूर्ण ठाण्यामध्ये आता बरफचं नाव झालेलं. स्पेशली विश्वास केने सरांचं. दोन बाद 2. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 2. आणि इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. 5 चेंडू धावा धावफलकावर 2. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर आदेश चव्हाण. आदेशचा हा चेंडू वेगाने पहिलं षटक. 3 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या षटकात धावा 2 आहेत. विकेट 2 मिळाल्यात. संधी देऊयात डीजे नी. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 2 बाद 2 धावा आहेत. प्रेम आलेत आता गोलंदाजी मार्कवर. समोर आपण ऋषी चौधरीला पाहतोय. इथे टाकलेला बॉल
पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 3 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू वाईड बॉल प्लस इथे एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. या चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे गेलेला धावा शेवटच्या सत्रामध्ये आपटीला अडचणीमध्ये आणतील. 5 धावा धावपलकावर आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं ज्या 2च धावा होत्या. प्रेमच्या या षटकामध्ये कोणताही चेंडू झालेला नाहीये. त्याने 3 धावा आतापर्यंत खरचलेला. तो गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होते, कमबॅक मैदानामध्ये करेल का, की दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हेमंत चौधरी आणि ऋषी चौधरी या दोन्ही खेळाडूंना धाव सावरावा लागेल. ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. बाबा त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर प्रेमचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. जबरदस्त चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. उर्वरित कामकाज यष्टीरक्षक कंप्लीट करतोय. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 5 धावा. साधी सुधी गोलंदाजी नाहीये, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. प्रेम गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. समोर हेमंत चौधरी आणि इथे हेमंतच्या बाडमधून चेंडू हवेत. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हेमंतच्या बाडमधून हातचा. तर वाघ्याचं इथे फेवरेट गाणं आहे आणि डीजे निलूचंही फेवरेट आहे. 9 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कारण ट्रेंडिंगला जे जे सॉन्ग आहेत ते वाजवत असतात. धावपलकावर 9 धावा. डीजे श्रावणी, तुषारजी मडके ची ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं कौतुक आपण करू. महेश वाघ, तदनंतर निलेश भोईर अप्रतिम संगीत प्ले करतात. आणि आता सध्या हळदीचे दिवस जास्त चालू होतील. क्रिकेटचा सीझन संपल्यानंतर सर्वाधिक ऑर्डर मुरबाड विभागामध्ये ज्यांना मिळत आहेत ते डीजे तुषार, त्यांचे हे दोन्ही बादशाह ऑपरेटर, त्यांचं कौतुक आपण करू. धावपलकावर धावसंख्या 9. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 11 या धावसंख्येवर. इथे बॅट चेंज आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड कॅच. अजून एक धक्का. जबरदस्त कामगिरी. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. सिक्सर. रोशन आलेत आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर ऋषी चौधरी. केतन चौधरीच्या बॅटमधून एक गगनचुंबी सिक्सर आपण पाहिला. रोशन. इथे विकेट. वा भाई वा. फटक्यामध्ये वजन. धावा अर्धा डझन. सिक्सर. इथून खेळ चालू आहे तिथे डीप फाईन लेग मध्ये खूप मोठ्या षटकारांचं वर्ष होतं. आमचे आयोजक आहेत नयन. थेट बाउंड्री पासून 10 ते 15 पाऊल मागच थांबलेले आहेत. तिथे बॉल आल्यानंतर लगेच मैदानामध्ये ते पाठवतात कारण 5:30 वाजेचा त्यांना टायमिंग दिलेला आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 24 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही शिल्लक आहेत 5. त्या 5 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा होत्या परंतु तदनंतर जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करते टीम आंबिवली. इथे विकेट. चेंडू हवेत. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक तडाखेबंद षटकार. (32 ऑन द बोट. इथे टाकलेला बॉल. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस.
एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, साच बाज और ताज आन बान और शान, 3 धावा येतील. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते 4 बाद 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मैदानामध्ये सचिन पाटील आले आणि सचिन पाटीलने पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतलेल्या आहेत. ऋषी चौधरीला आपण पाहतोय ज्याने 4 बॉलमध्ये 14 बनवल्यात. 35 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर पव्या कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. संघाचा धावसंख्या धावपलकावर 37. फलंदाज बाद झाले 4. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. चला दोन्ही खेळाडू ऋषी चौधरी आणि सचिन पाटील थोडीशी गपचप, थोडासा विचार विनिमय या बॉलवर कशा प्रकारे खेळलं जाईल. दुसऱ्या बाजूला रोशन आहे. रोशनचा बॉल आणि इथे फटका दमदार आहे. थोडीशी रिक्स, धावा मिळतील फिक्स. इथे येतोय हा जबरदस्त फटका, धावा 4.
या संघाला चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये आपण पाहिली तर ऋषी चौधरी न गेली आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं या सामन्यामध्ये आणून ठेवलेला आहे. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित गावदेवी चषक 2024 हे पर्व आणि आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपण मधाच्या आतमध्ये अनुभवतोय. सलामीची पेड मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सचिन आणि त्याच्या सोबतीनं ऋतिकला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला नक्कीच बॅटर असेल सचिन, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर ऋतिकला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जितेश पाटील होतोय सज्ज. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू जितेश राईट अमोर द विकेट ना. क्या बात है, क्या बात है. अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडूवरती गतीनं बीट केलं गोलंदाज जितेशना आणि हा चेंडू होतो निर्धाव. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे मधाच्या आतमध्ये आंबिवली संघर्षा माध्यमातून. आज अक्षय चौधरी या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये अनुपस्थित आहेत, परंतु त्याची जागा भरून काढण्याचं कार्य एकूण संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र नक्कीच त्या ठिकाणी मात्र सज्ज होत आहेत आणि तत्पर धाव मिळेल फक्त आणि फक्त एकाच. चांगलं बॅटल या ठिकाणी मात्र सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ मात्र अशा अंतिम लढतीमध्ये ऍक्शन मध्ये असेल. अर्थातच साई श्रद्धा गुरवली या संघाच्या समवेत. गुरवली संघाचा आज नशीब नक्कीच उंचावलेला आहे, कारण की पहिला सामना आपण पाहिला तर एक चेंडूमध्ये 8 धावा आवश्यकता असला जिंकला आणि तदनंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. हो दांडी दांडी होतोय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. ऋतिक शून्यावरती बाद. आणि एक झाड तरी लावणं गरजेचं आहे. झाडे लावा झाडे जगवा, कारण की येणाऱ्या काळामध्ये नितांत आवश्यकता असेल झाडांची. तव्यात माशा दिशेनं जितेश पाटील गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज आहे. ओहो क्या बात है, क्या बात है. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. बादाच्या आतमध्ये जितेश पाटीलने देखील आक्रमकता दाखवलाय. रवींद्र शिसवे नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी होते प्रशंसा करावी लागेल मधाच्या आतमध्ये. मॅचचा आनंद आमचे नक्कीच सर्व खेळाडू देखील घेतात. इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. उंची जास्त लांबी कमी. ओहो इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मधाच्या आतमध्ये. फेकी देखील चांगली होती आणि इथे मात्र नक्कीच केतनची प्रशंसा करेन, कारण की इथे मात्र आपल्या संघासाठी एक धाव जरूर वाचवली. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशाच पद्धतीचं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. जीवाच्या आकांदाने केतनने देखील एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. एकेका धावेसाठी या ठिकाणी मात्र प्रयत्न सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नरेश पाटील आणि अमर पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील विशेष आभार. हो स्वीशीट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील येतो निर्धाव आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजेच
37 धावा, 37 runs required to win. आई एकवीर आपटी. Yes, DJ. आवश्यकता नाही खाली चांगली मुलगी मिळाली तरी सुद्धा नक्कीच चांगला आहे, कारण की अनेक आमचे खेळाडू आता मात्र नक्कीच लग्नाच्या सीझनमध्ये मुलींच्या शोधात आहेत. विचार केला तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या ही फार कमी आहे. नक्कीच हा वाईटचा इशारा ऋषीचा. आणि काल देखील निलेश आम्ही सांगितलं होतं की लव्ह मॅरेज बेटर दॅन अरेंज मॅरेज, कारण की लव्ह मॅरेजमध्ये आपण स्वतःच्या गर्लफ्रेंडशी लग्न करत असतो आणि अरेंज मॅरेजमध्ये आपण दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करत असतो. या गोष्टीची नक्कीच आपण देखील चर्चा करतोय. लग्नाचा सीझन आहे परंतु मॅच देखील तितकीच रोमहर्षक आहे. ऋषी ऑन दी मार्क. ओ इथे मात्र फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, विकेटची प्राप्ती. मैदानाच्या आतमध्ये ऋषी चौधरी अप्रतिम कामगिरी करतोय. फलंदाज रवींदर शिशवे बॅक टू द पवेलियन. मिळवले जातील या गोष्टींची नोंद घ्यायची आहे, कारण की 5:15 वाजलेत. आमचे डीजे वाघे यांना देखील पुढच्या शो साठी जायचं आहे. त्यांचा शो आज नवी मुंबईला आहे, काय हरकत नाही. हो क्या बात आहे, क्या बात आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. अपील देखील झाली होती परंतु अपील फेटाळून लावली जात आहे. नवीन बाटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोशन तेलंगेला आपण पाहतोय. चांगली कामगिरी सचिन शिसवे आणि रोशन तेलंगेला करावी लागेल, कारण अखेरच्या मॅच मध्ये अखेरच्या सामन्यामध्ये इथे मात्र चांगलं कार्य देखील करावं लागेल. अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन सामना हा पोचलाय. गोलंदाज ऋषी देखील चांगली कामगिरी करतोय. हो इम्प्रेसिव्ह स्ट्रोक. उंची जास्त लांबी कमी. डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा जितेश आले होते, त्याच्या माध्यमातून झेल सुटलाय. एक धाव फलकावरती जोडली जात आहे. चांगला या ठिकाणी मात्र खेळ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी देखील करतोय ऋषी चौधरी. ज्यावेळेस मात्र धावांची आवश्यकता होती त्यावेळेस मात्र ऋषीने आपल्या संघाचा तारणहार म्हणून चांगली कामगिरी केली आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. सहा धावा धावफलकावरती कॉन्स्टंट आहेत, स्थगित आहेत. हो बीमर चेंडू. इथे मात्र चुकी घडलंय. आजच्या दिवसामध्ये ह्या चुका फार वेळा आपण पाहिल्यात. नो प्लस 1 अशा या नक्कीच 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशनला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हो इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू.
स्विच हिट केला आणि ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. कुमार पाटील यांनी या झेल टिपलाय आणि या झेल साठी देखील माझ्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. देखील सुंदर आणि झेल टिपला कुमार पाटील. कुमार पाटील साठी माझ्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, नरेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि अमरजी पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. एकंदरीत 300 रुपयाचा गिफ्ट हॅम्पर त्यांना संध्याकाळी दिला जाईल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार, नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रवीणला आपण पाहतोय. ओहो, तिसरं षटक प्रगतीपथावर आणि हेमंत देखील चांगली गोलंदाजी करतोय. आपली संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला जातोय, कारण की ज्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनवायच्या होत्या त्या धावा मात्र आल्या नाहीयेत. हो, इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. प्रवीणजी विशे सरांची देखील आपण नक्की स्तुती करूयात, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका चोख पाडली जाते त्यांच्या माध्यमातून. आणि उन्हाचा तडाखा जरी असला तरी ते नक्कीच कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी मात्र खराब डिसिजन देत नाहीये. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत सलग 3 दिवसामध्ये पोहोचवतात, त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि विरलेक्षे पंचांशे मंदार यांना देखील आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. असं वाटतं की आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उरले, कारण की धावा फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि गुरवली संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचं आमच्या समोरून कक्षाच्या समोर. हा चेंडू वाईड असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट आणि 2 वाईट असे नक्कीच चेंडू फेकले गेलेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, इथे मात्र सन्मान दिलाय, एकच धाव घेतले आणि प्रवीण शिसवेला इथे मात्र स्ट्राईक दिली जाते. चला, प्रवीण शिसवे शेवट गोड करतील का? एक तरी षटका मारा प्रवीण शिसवे नक्कीच, कारण की बऱ्याच वर्षापासून ते देखील क्रिकेट खेळतायत. आज संधी मिळाली 2 चेंडू खेळण्यासाठी. चला, एक षटकाराची नितांत आवश्यकता. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. पावलांचा वापर जरूर केला होता. पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांच्याकडेच असेल. आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती शेवट गोड होईल का? धावसंख्या धावफलकावरती 11 धावा बनवायच्या होतात 41. हो, स्टेप आउट करून खेळलेत. चांगला फटकाने चेंडू फरार होतोय, सीमा पार चौकार. आणि इथे मात्र सामना जिंकलाय जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. आंबिवली संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवल्याबद्दल आपली बी संघाचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. आणि या मॅचचा हिरो, नो डाऊट, ऑल अबाउट, ज्याने अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी, ऋषी चौधरी ठरलाय या मॅचचा सामनावीराचा मानकरी. ऋषी, आपण देखील लगेचच या आणि टॉस साठी संघनायक आपण देखील या.